मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सीईटीचा स्टेप बाय स्टेप फुल फॉर्म भरून दाखवणार आहे. फॉर्म कसा भरायचा आहे. अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून क्रोम वरून डेस्कटॉप मोड लावून सुद्धा करू शकतात किंवा तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर तुम्ही त्याच्या माध्यमातून सुद्धा करू शकतात. तुम्हाला गुगल वरती किंवा क्रोम वरती सीईटी असं नाव टाकायचं. तुम्हाला स्टेट पहिली वेबसाईट ओपन होणार आहे cetcell.maharashtra.com. याला ओपन करायचं. या वेबसाईटची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी दिलेली आहे. याला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला सीईटी मध्ये कुठलाही फॉर्म भरायचा असेल, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये बीसीए, बीबीए, एमबीए करायचं असेल, तुम्हाला हा फॉर्म भरणं अनिवार्य राहील आणि सीईटी ची एक्झाम देणं हे अनिवार्य राहणार आहे. तुम्हाला इथं साईटला दिसत असेल सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर 2025-2026 या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही आता नवीन युजर आहेत म्हणून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन इथून करावं लागणार आहे. नवीन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं रजिस्टर हे करून घ्यायचं आहे. तुमची डिटेल इथं स्टेप बाय स्टेप टाकायची मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला इथं पाहू शकतात फर्स्ट अँड मिडल नेम ॲज पर SSC अँड HSC मार्कशीट. तुमचं 10वी किंवा 12वीचं जे मार्कशीट असेल त्याच्यावरती जसं तुमचं नाव आहे तेच नाव इथे टाकायचं. तुम्हाला इथे तुमचं नाव आणि वडिलांचं नाव हे टाकायचं आहे. पहिले तुमचं नाव टाकायचं आहे, स्पेस द्यायचं आहे, मग वडिलांचं नाव हे टाकायचं आहे. लास्ट नाव म्हणजे तुमचं जे सरनेम आहे, आपण त्याला आडनाव म्हणतो, ते आडनाव खाली टाकायचं आहे. लास्ट नेम ते सुद्धा तुम्हाला तुमच्या जसं मार्कशीटवर असणार आहे तसं टाकायचं आहे. एक्झाम्पल, बऱ्याच जणांचं आडनाव नसतं. जर तुम्हाला आडनाव नसेल तर तुम्हाला इथे फक्त एक डॉट हे टाकायचं आहे. इन केस जर तुमचं नाव नसेल तर विदाउट सरनेम प्लीज इंटर डॉट फक्त हा डॉट तुम्हाला इथे फिल करायचा. असा एक डॉट टाकून द्यायचा. इथं फक्त असा एक डॉट टाकायचा आहे बस. तुमचा ऑफिशियल ईमेल आयडी, तुमचा जो ईमेल आयडी असणार आहे ज्याच्यावरती ओटीपी येणार तो ईमेल आयडी इथे टाकायचा आहे. खाली तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करावा लागणार आहे. तर पासवर्ड सोपं तुमचं नाव @1234 असं तुम्ही क्रिएट करू शकतात. जो पासवर्ड तुम्ही वरच्या बाजूला टाकणार आहे सेम पासवर्ड तुम्हाला खालच्या बाजूला हा टाकावा लागणार आहे कन्फर्म पासवर्डच्या जागेवरती. डेट ऑफ बर्थ, तुमची जी जन्मतारीख असणार आहे ती जन्मतारीख टाकायचं आहे आणि रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मी सर्व काही डिटेल फिल करून घेतलेली. आता रजिस्टर या टॅबवरती क्लिक करतोय. रजिस्टर या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेलला एक ओटीपी जाणार आहे, एक व्हेरिफिकेशन लिंक जाणार आहे, जिथे तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी असणार आहे तो ईमेल आयडी इथं टाकायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही सेट केला होता तो टाकायचा आहे आणि साइन इन या टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे. साइन इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची जी बाजू असणार ती अशा प्रकारे ओपन होणार आहे. मित्रांनो, पर्सनल डिटेल तुम्हाला व्यवस्थितरित्या फिल करायची. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल तुम्ही इथं तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर टाकू शकता. इथे तुमच्या वडिलांचं पहिलं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायची आवश्यकता नाही. इथं तुमचं आईचं पहिलं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायची आवश्यकता नाही. इथं जेंडर, तुमची जी लिंग आहे ती इथं सिलेक्ट करायची, मेल फिमेल असतात ते, आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं सिलेक्ट करायचं नाही की वडिलांचं. इथे तुमचं रिलीजन जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं इथं रिजन जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचे मदर टंग, आता जास्त करून मराठीच असणार आहे तर तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता. नॅशनॅलिटी इंडिया आहे तर इंडिया राहू द्यायची. दुसरी अदर कुठली असेल तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. खाली आल्यानंतर तुमचे ऍड्रेस जे आहे, तुमचा जो पत्ता असणार आहे जो आधार कार्डवर जसा असेल तशा प्रकारे इथे फिल करायचा आहे. इथे तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये तुमचा ऍड्रेस फिल करू शकता. तर तुमचा ऍड्रेस मोठा असेल तुम्ही लाईन 3 मध्ये सुद्धा ऍड्रेस टाकू शकता. इथं तुमचं राज्य हे सिलेक्ट करायचं आहे. इथं तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. इथं तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. इथं तुमचा गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. इथं तुमचा पिनकोड टाकायचा आहे, जो पिनकोड असणार आहे तो. खाली तुम्हाला इथे STD कोड टाकायची आवश्यकता नाही, कारण इथं जिथं तुम्हाला इथं जो हा इथं जो तुम्हाला लाल डॉट दिसणार आहे, जी फुली दिसणार आहे, तुम्हाला टाकायची आवश्यकता राहणार आहे. इथं एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं तुमचा जर तुम्ही जो ऍड्रेस वरती राहत असताना तो राहणार आणि तुमचा पत्ता सेम असणार आहे म्हणजे परमनंट ऍड्रेस, आणि आता सध्याला जो ऍड्रेस तुम्ही राहता तुम्ही सेम असणार आहे. तिथं या सेम या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असाल, तुमचा परमनंट ऍड्रेस वेगळा आहे, तुम्ही राहत वेगळ्या ठिकाणी असाल, तर तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो ऍड्रेस इथे टाकू शकाल. खाली आल्यावर तुम्ही अदर डिटेल्स मध्ये तुमच्या इथं महाराष्ट्र डोमोसिल्स, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, तुमच्याकडे डोमेसिल सर्टिफिकेट आहे की नाही आहे. मित्रांनो, नसेल डोमेसिल सर्टिफिकेट तुम्ही इथे येस करू शकता. आता इथं मी महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून येस करतो. आता तुम्हाला येस केल्यानंतर तुम्हाला इथं मायनॉरिटी डिटेल्स विचारले जाईल, तुम्ही खरंच मायनॉरिटी आहेत का. तर मी नसेल तर येस नो करतो. जास्त करून मुलांनी ते नाहीच नो करायचं आहे, कारण जर तुम्ही हिंदू असाल तुम्ही कुठल्याही प्रकारे मायनॉरिटी मध्ये येत नाहीत. आता खाली इथं पर्सनल डिसेबिलिटी, तुम्ही कुठल्याही प्रकार अपंग आहात का, तर मी नाहीये म्हणून नो करतोय. आता इथं
व्यवस्थितरित्या इथे फिल करायचं. SSC पासिंग इयर, कुठल्या वर्षाला तुम्ही SSC पास झाल्या होत्यात, म्हणजे तुम्ही 10वी हे पास झालेली होती. आता मी 2022 चालू आहे, 2022 करून घेतोय. आता SSC चे टोटल मार्क इथे तुम्हाला टाकायचे आहेत. इथे तुम्हाला बोर्ड हे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे बोर्ड असणार आहे ते आता मी महाराष्ट्र बोर्ड जे माझं आहे, महाराष्ट्र बोर्ड इथे सिलेक्ट करतो. महाराष्ट्र स्टेट ऑफ बोर्ड सेकंडरी हायर एज्युकेशन हे सिलेक्ट केलेलं आहे. खाली आल्यावर तुम्हाला SSC स्टेट जे आहे तुमचे माझे महाराष्ट्र असणार आहे, म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करत आहे. आता इथं महत्वाचं मित्रांनो, यू आर अपेअरिंग फॉर 12th HSC डिप्लोमा एक्झाम 2025, म्हणजेच तुम्ही आता सध्याला फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये 12वीची एक्झाम देणार आहेत का? तर मित्रांनो, जास्त करून मुलांनी इथं एक्झाम देणार आहेत म्हणून येस करायचे, कारण तुम्ही आता 12वीची एक्झाम देणार आहात आणि तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी हा फॉर्म भरत आहात. जर तुम्ही पहिलेच 12वी पास झालेले असाल आणि तुम्ही जर इथं तुम्ही एक्झाम देणार नसाल, तिथं नो करायचीच आहे. नो केल्यानंतर तुम्हाला इथं 12वीची डिटेल ही फिल करावी लागणार आहे. 12वीच्या डिटेलमध्ये तुम्हाला इथं तुमचे पासिंग इयर, तुम्ही 12वी कुठल्या वर्षाला पास झाले होते, तुम्हाला इथं मार्क, इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क किती पडले होते ते सर्व डिटेल इथं तुम्हाला फिल करावी लागणार आहे. आता मी इथं नो करतोय, नो इथं येस करतोय. आता येस केल्यावरती आता मी डिटेली सर्व काही फिल करून घेतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी सर्व काही डिटेल फिल केली. सेव्ह चेंजेस या टॅबवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे इम्पॉर्टंट पाहून घ्यायचं, इथं CET रजिस्ट्रेशन हे जे नवीन टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं, 1 नंबरच्या टॅबवरती CET रजिस्ट्रेशन वरती. आता इथे पाहू शकता टेक्निकल एज्युकेशन, PG, ऍग्रिकल्चर एज्युकेशन, हायर एज्युकेशन. आता इथं मी एक तुम्हाला BBCA, BBA, इथं BBA CET 2025, मी BBA, BMS, BBM आणि BCA साठी तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून दाखवणार आहे. सेम फॉर्म तुम्हाला बी डिझाईन आणि तुम्हाला ह्याचे सर्व काही आहे त्यासाठी भरू शकतात. आता मी तर हे BCA साठी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे. तुम्ही सेम प्रोसेस राहणार आहे, प्रोसेस चेंज होणार नाहीये. आता मी त्या टॅबवरती क्लिक करून घेतलंय. आता इथे तुम्हाला महत्वाच्या सूचना दिल्या जातील. सूचना काय आहेत मी तुम्हाला दाखवून देतोय. आता इथं महत्वाची तुम्हाला फी जी लागणार आहे, फी जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट महाराष्ट्र स्टेट ऑफ OMS कॅन्डिडेट 1000. मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल तर तुम्हाला 1000 रुपये ही फी लागणार आहे. आणि जर तुम्ही जनरल कॅटेगरी मध्ये येत असाल तरी तुम्हाला 1000 रुपये ही फी लागणार आहे. फॉर कॅन्डिडेट ऑफ बॅकवर्ड क्लास जसे ST, SC, OBC, VG, DT, NT हे जे सर्व काही कास्ट आहे तिथे दिलेले, या कास्ट साठी तुम्हाला 800 रुपये ही फी लागणार आहे. चार्जेस 800 रुपये तुम्हाला ही फी लागणार आहे. तुम्ही सेम माहिती इथं मराठीमध्ये आहे, मराठीमध्ये वाचू शकतात. आता खाली इथं या बॉक्सला क्लिक करायचं, आय एक्सेप्ट अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करून घ्यायचंय. आता आपण पहिलेच इथं मागे अर्जामध्ये डिटेल भरलेली होती, आपलं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, आपले मॅरिड टायटल, अनमॅरिड टायटल, आपल्याला जन्मतारीख, म्हणून इथं ऑटोमॅटिकली सर्व की माहिती आलेली आहे. जर आलेली नसेल तुम्हाला ही तुमच्या टायपिंगने फिल करावी लागणार आहे. आता खाली दिल्याप्रमाणे आपला ऍड्रेस सुद्धा इथं आलेला आहे व्यवस्थित. तुम्ही इथं खाली स्क्रोल डाऊन केल्यावरती तुम्हाला इथं फक्त एकच सिक्युरिटी जो पिन आहे तो इथं व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे. आता मी सिक्युरिटी पिन जो आहे म्हणजे जो कॅप्चा कोड आहे तो इथं फिल करायचा आहे. फक्त कॅप्चा कोड, आता कॅप्चा कोड मी फिल केलाय. सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यावरती तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्याच्यावरती एक OTP येणार आहे. OTP ते टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवरती क्लिक करायचंय. व्हेरीफाय OTP या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर मिळणार आहे. तो ऍप्लिकेशन नंबर कुठेतरी लिहून ठेवायचा आहे. तो ऍप्लिकेशन नंबर आपल्याला पुढे चालू लागणार आहे. प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचंय. आता तुम्ही इथे पाहू शकता तुमची जनरल माहिती जी असेल ती तुम्ही भरलेली असेल ती तुम्हाला वरच्या साईडला दिसून येणार आहे. आता खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे 9 स्टेप पूर्ण करायचे. 9 स्टेप पूर्ण केल्यानंतर तुमची सर्व काही फॉर्म ही भरला जाईल. आता इथं आपण सेकंड स्टेप जी आहे, स्टेप सेकंड, डोमोसिल अँड कॅटेगरी डिटेल्स इनकम्प्लीट दिलेली, इथं इनकम्प्लीट वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे डिटेल देऊन जाईल. आता तुम्ही इथं आपण महाराष्ट्र राज्यातील आदिवासी आहात का, तर इथं मी फॉर्म भरण्याच्या वेळेस येस केलं होतं. खाली आता आपला जात समोर निवडा. इथं मी आता माझी जी कास्ट आहे ती निवडून घेतोय. जसे मी OBC मध्ये येतो OBC निवडून घेतलेली आहे. आता इथं ओके या टॅबवरती क्लिक करायचंय. खाली आता तुमचं सिलेक्टेड कास्ट जी असणार आहे तिथं तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. आपल्या जातीचे नाव निवडा.
आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का? तर माझ्याकडे आहे म्हणून मी इथं अवेलेबल करतो. आता तुम्ही इथं नॉट नॉट अवेलेबल पण करू शकतात आणि तुमच्याकडे जर तुम्ही अप्लाय केला असेल, रिसिप्ट असेल तर रिसिप्ट सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता. जर रिसिप्ट वरती क्लिक केलं तुम्हाला इथे रिसिप्टची डिटेल द्यावी लागणार आहे. आता माझ्याकडे अवेलेबल आहे. आता तुम्ही पाहू शकता जात प्रमाणपत्र पावतीचा क्रमांक इथे द्यावा लागणार तुम्हाला. काय तारखेला तुम्ही अर्ज केला होता, अर्जाची तारीख ही द्यावी लागणार आहे. आता माझ्याकडे अवेलेबल म्हणून मी अवेलेबल क्लिक करतो. इथं जर तुमच्याकडे असेल मला इथं कास्ट कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे इथे टाकावा लागणार आहे. खाली आल्यावर तुम्ही जात प्रमाणपत्र स्थिती निवडा. इथं स्थिती तुम्हाला निवड व्हॅलिडिटी अवेलेबल माझ्याकडे आहे म्हणून मी इथं यस हे करत आहे. आता मी वरची डिटेल भरून घेतलेली आहे. आता तुम्ही इथं प्रमाणपत्र स्थिती निवडा. मी तर नॉट अवेलेबल माझ्याकडे मी नाही केलं, तुम्ही नाही सुद्धा करू शकता. इथं 31 मार्च 2026 पर्यंत अवेलेबल आहे की तुम्ही नाही करायचं मित्रांनो. आता इथं मायनॉरिटी मी पहिलेच फॉर्म भरताना नो केलं होतं म्हणून मी तर नाहीये. आता तुम्ही अनाथ आहात का, तर मी नाही म्हणून अनाथ आहात का, जर तुम्ही अनाथ असाल यस करायचंय, नाहीतर हे नो करून द्यायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्हाला इथं सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचंय. आता तुम्हाला एसएससी क्वालिफिकेशन डिटेल इथं ऑटोमॅटिक येणार आहे. आता तुम्हाला फक्त इथे सिलेक्ट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं. महाराष्ट्र सेकंडरी हायड्री पुणे. आता इथं सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता हे महत्वाचं मित्रांनो, आता इथे तुम्हाला जो एक्झाम सेंटर होणार आहे, तुमचं जे एक्झाम होणार आहे त्या तुम्हाला पहिले प्रिपरेशन म्हणजे तुमचा महाराष्ट्रामध्ये जेही जिल्ह्यावरती सेंटर असेल त्याचं इथं तुम्हाला नाव पाहायला मिळणार आहे. आता तुम्ही स्टेप बाय स्टेप इथे सिलेक्ट करू शकता. तुम्हाला पहिले कुठे पाहिजे. आता इथं जास्त करून असं होतं, मेजर असं होतं मॅक्सिमम की तुम्ही जे पहिलं सेंटर निवडलेलं आहे ते तुम्हाला चान्सेस असा जास्त करून ते मिळून जाईल असं. आता मला इथं 4 सेंटर निवडायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचे जे आहे ते तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची जी सही आहे ती अपलोड करायची आहे. आता मी तुम्हाला पहिले पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून दाखवतोय. येस आय ॲग्री या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता इथून तुम्हाला डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याद्वारे तुम्ही तुमचा फोटो घेऊ शकतात किंवा तुम्ही फोल्डरद्वारे ओपन करून तुम्ही फोल्डर म्हणून सुद्धा तुमचा फोटो घेऊ शकतात. आता मी माझा फोटो आणि सही दोघी अपलोड करून घेतलाय. सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचंय. आता इथे तुमचं एक व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट द्यायचंय. डॉक्युमेंटसाठी तुम्ही तुमचं कुठलंही एक डॉक्युमेंट देऊ शकता, जसं पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड. मी आता आधार कार्ड देणार आहे. आधार कार्ड या टॅबवरती क्लिक करायचंय. आता इथं अपलोड या टॅबवरती क्लिक करायचंय आणि ओपन फाईलला ओपन करून घ्यायची. आता या साईडला माझं आधार कार्ड सुद्धा मी अपलोड करून दिलेलं आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचंय. मित्रांनो, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की तुम्ही कशा प्रकारे सीईटीचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते कुठेही सीसी सेंटरवर पैसे न घालवतात त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीच्या माध्यमातून फॉर्म भरू शकतात. जर तुम्हाला फॉर्म मध्ये कुठल्याही प्रकारे अडथळा येत असेल, कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा. मी कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आता इथे तुम्हाला सर्व काही डिटेल आलेली आहे. तुम्ही या डिटेल एडिट सुद्धा करू शकता त्या पेनच्या सहाय्याने. तुम्ही तर पाहू शकता तुमची काही सर्व डिटेल बरोबर आहे की नाही. खाली स्क्रोल डाऊन करायचंय. आय हॅव ऑल परमिशन या बॉक्सला क्लिक करायचं. या बॉक्सला क्लिक केल्यानंतर तुमचं पुढची प्रोसेस होणार आहे. आता तुम्ही पाहू शकता इथं मला एक टॅब आलेला आहे, यू आर अ शुअर प्रोसीड टू पेमेंट. आता मला इथे येस करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी जशा प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 800 रुपये ओबीसी एनटीएससी साठी येणार आहेत आणि जनरल साठी ही फी 1000 रुपये असणार आहे. आता खाली मी स्क्रॉल डाऊन करतो. प्रोसीड टू पेमेंट या टॅबवरती क्लिक करतो. आता खाली सिलेक्ट बॉक्सवरती क्लिक करून घ्यायचंय. तुम्हाला रांजो पेच्या माध्यमातून इथं काही रांजो पे वरती क्लिक करायचं आणि इथं आय ॲग्री अँड कंडिशन टर्म अँड कंडिशन अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं. इथं ओके असा टॅब तुम्हाला ओके करून घ्यायचंय. आता तुम्हाला इथं लाईव्ह पेमेंट करून दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून या क्यूआर कोडला स्कॅन करायचं आणि फोनपेद्वारे तुम्ही पेमेंट करू शकतात. आता तुम्हाला शो क्यूआर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं क्यूआर दिसून येईल. कंटिन्यू अँड पे. आता मी माझ्या फोनपेद्वारे हे क्यूआर स्कॅन करून घेतलेलं आहे आणि हे पेमेंट करत आहे. तुम्ही पाहू शकता माझं हे पेमेंट झालेलं आहे. कन्फर्मिंग पेमेंट. मित्रांनो, सीईटीच्या माध्यमात जेही तुम्हाला बुक्स लागतील किंवा पीडीएफ असतील, नोट असतील, मी तुम्हाला एक टेलिग्रामवरती शेअर करत देईल. टेलिग्रामला फॉलो करून घ्या. सोबतच ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, ऍडमिट कार्ड आल्यावरती डाउनलोड कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देईल. टेलिग्रामला जॉईन करून घ्या. आता तुम्हाला प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचंय. इथे तुम्ही तुमचा फॉर्म प्रिंट करू शकता किंवा इथून सेव्ह तुम्ही पीडीएफ मध्ये सेव्ह
करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा.